सर्वप्रथम माझ्या सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार. तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप दिवसापासून असते मनात कुठंतरी टोचत होतं, रुजत होतं, नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे. खरं तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणाई, मुगडाळे, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो. तर सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा. आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्ही ओळखून दाखवा. तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही. सगळा वाटाणा तसंच आहे. थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो. हे बघा. आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात. मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा. अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ही मुलं. एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय. मग तो आम्ही त्याची नीट निगराणी ठेवायची, साठवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचा. ठीक आहे, मान्य आहे. पण जर मुलं जर हा वाटाणा खातच नाही, तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू? तुम्हीच सांगा. वाटाण्यासारखंच या भरड्याचे, हे बघ. अक्षरशः हा भरडा आहे ना, 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या ना तरी हा भरडा ना आहे तसंच आहे. फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं. भरडा अजिबात शिजला जात नाही. मग त्याच्यात तुम्ही किती पण तेल टाका आणि किती काही पण करा, अजिबात भरडा शिजला जात नाही. अक्षरशः म्हणजे मुलं आहे ना, हे लापशी आणि उसळ खाण्यास नकोच म्हणतात, एकदम असं खायला कंटाळा करतात. मला सांगा, जर हा वाटाणा शिजत नाही, भरडा लापशी व्यवस्थित होत नाही, तुम्ही कधी तुमच्या मुलांना असा आहार खाऊ घालाल का? तर आम्ही रोज मुलांना असा आहार खाऊ घालतोय. आता त्यात आमचा पण नाईविलाज आहे, पण म्हणजे ते मला असं खूप सारखं मुलांना असं ते खाऊ घालायचं